गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन इन 8086 मायक्रो प्रोसेसर. हा क्वेश्चन्स MSBT चे एक्झाम्स असतील, KBC NME चे एक्झाम्स असतील किंवा D2 एक्झाम्स असतील. खूप महत्त्वाचा क्वेश्चन्स आहे. 2 मार्काला लीज किंवा 4 मार्काला सुद्धा विचारला गेलेला क्वेश्चन्स आहे. तर टॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन काय असतं? इट इज यूज्ड टू सेट, क्लिअर अँड कॉम्प्लिमेंट. 3 गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. Tag manipulation instruction are used to set, clear and complement flag in 8086 microprocessor मध्ये यूज केला जातो. Tag manipulation instruction set, clear आणि complement 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर फर्स्ट आहे आपला कॅरी फ्लॅग. कॅरी फ्लॅग म्हणजे CF. CF मध्ये 3 टाइप पडतात: CLC, STC आणि CMC. CLC, STC आणि CMC. CLC, C आला म्हणजे क्लिअर, S आला म्हणजे सेट, C आला म्हणजे अगेन कॉम्प्लिमेंट. CLC क्लिअर, सेट आणि कॉम्प्लिमेंट. क्लिअर फ्लॅग, CLC म्हणजे काय? क्लिअर फ्लॅग म्हणजे CF इज इक्वल टू 0. 0 असेल तर क्लिअर, 1 असेल तर सेट. एवढं लक्षात ठेवा. CL म्हणजे क्लिअर, क्लिअर आला म्हणजे CF इज इक्वल टू 0 आणि सेट आला म्हणजे CF इज इक्वल टू 1. CLC चा फुल फॉर्म क्लिअर कॅरी फ्लॅग, CF इज इक्वल टू 0. 0 असेल तर क्लिअर. STC म्हणजे काय? सेट कॅरी फ्लॅग, CF इज इक्वल टू 1. सेट आला म्हणजे 1 आला. ओके. CMC म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट कॅरी फ्लॅग. आता कॉम्प्लिमेंट तुम्हाला माहिती, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0. त्याच्यानंतर सेकंड फ्लॅग पाहू आपण. डायरेक्शन. पहिला आपण कॅरी फ्लॅग पाहिला. सेकंड आहे डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे DF ने आपण इंडिकेट करतो. तर डायरेक्शन फ्लॅग मध्ये 2 येतात, CLC आणि STD. पुन्हा CLD म्हणजे काय? क्लिअर आणि S म्हणजे सेट. C म्हणजे क्लिअर, S म्हणजे सेट. वरतीच पाहिला आपण. C म्हणजे क्लिअर, S म्हणजे सेट. तसं सेट आणि क्लिअर. CLD, D म्हणजे डायरेक्शन. ओके. क्लिअर डायरेक्शन फ्लॅग. आता मी म्हटलं क्लिअर असेल तर CF काय येणार? 0 असेल आणि 1 असेल तर तो काय असेल? सेट असेल. STD सेट डायरेक्शन फ्लॅग, CF इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर तिसरा आहे इंट्रा फ्लॅग. इंट्रा फ्लॅग इंडिकेट करतो आपण IF ने. तर पुन्हा STI आणि CLI. C असेल तर क्लिअर, क्लिअर आला म्हणजे काय होणार आहे? 0 होईल. क्लिअर असेल तर 0, सेट असेल तर 1. पुन्हा IF इज इक्वल टू 1 आला. क्लिअर, इंट्रा फ्लॅग, सेट, डायरेक्शन फ्लॅग. IF इज इक्वल टू 1 असेल तर सेट आणि क्लिअर असेल तर 0. अजून एक गोष्ट, 0 IF इज इक्वल टू 0 म्हणजे तो काय असेल? डिसेबल असेल. IF इज इक्वल टू 0 म्हणजे काय असेल? तो डिसेबल असेल. आणि 1 असेल तर तो काय असेल? एनेबल असेल. ओके. तर हे पाहिलं आपण टॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन. 3 टाइप आहे: कॅरी फ्लॅग, डायरेक्शन फ्लॅग आणि इंट्रा फ्लॅग. कॅरी मध्ये CLC, STC आणि CMC. डायरेक्शन मध्ये CLD, STD आणि इंट्रा मध्ये CLI आणि STI. म्हणजे तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर सेट आणि क्लिअर या 2च गोष्टी. क्लिअर असेल तर 0 आणि 1 असेल तर सेट. ओके. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुढचे इन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. थँक्यू. धन्यवाद.